नमस्कार मंडळींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका छान अशा नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जर तुम्ही अहमदाबादमध्ये आलात आणि मेन सिटीमध्ये आहात तर कुठले 5 ठिकाणं आहेत की जे तुम्ही एक्सप्लोअर करू शकतात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. अहमदाबादमधील सगळ्यात पहिलं ठिकाण ते म्हणजे साबरमती आश्रम. साबरमती नदीच्या शांत किनाऱ्यावर वसलेला हा आश्रम म्हणजेच भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा आत्मा आहे. 1917 साली महात्मा गांधी यांनी या आश्रमाची स्थापना केली. दक्षिण आफ्रिकेतील सत्याग्रहाचा अनुभव घेऊन भारतात परतल्यानंतर त्यांनी अशा ठिकाणाची गरज ओळखली जिथून सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने देशाला दिशा देता येईल. साबरमती नदीच्या काठावरची ही जागा त्यांनी खास कारणाने निवडली. गांधीजी म्हणाले होते की ही जागा तुरुंग आणि स्मशानभूमी यांच्यामध्ये आहे, म्हणजे सत्याच्या मार्गावर चालणाऱ्या दोन्हींसाठी तयार असले पाहिजेत. आश्रमात प्रवेश करताच दिसतं साधी मातीची घरं, स्वच्छ अंगण आणि हिरवाईने नटलेला परिसर. इथं कोणताही दिखाऊपणा नाही. सर्व काही अत्यंत साधं पण अर्थपूर्ण दिसतं. आश्रमातील सर्वात महत्त्वाचं ठिकाण ते म्हणजेच हृदयकुंज, गांधीजींचे निवासस्थान. या छोट्याशा घरात त्यांनी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. आत गेल्यावर जमिनीवर अंथरलेली चटई, एक साधं लाकडी टेबल आणि त्यांचा प्रसिद्ध चरखासुद्धा दिसतो. तो चरखा फक्त सूत काढण्यासाठी नव्हता, तर तो स्वावलंबनाचा प्रतीक होता. ब्रिटिशांच्या वत्स्य बहिष्काराला उत्तर म्हणून गांधीजींनी खादीचा प्रचार केला. आपण स्वतः तयार केलेले कपडे परिधान करूया, हा संदेश देशभर पसरला आणि त्याची सुरुवात इथूनच झाली. आश्रमात फिरताना अनेक छायाचित्रे आणि दस्तऐवज पाहायला मिळतात. संग्रहालयात गांधीजींच्या जीवनातील विविध टप्पे दाखवले आहेत आणि त्यामागची दैनंदिन वापरातील वस्तू जपूनसुद्धा ठेवलेल्या आहेत. प्रत्येक वस्तू एक कथा सांगते, त्यागाची, संघर्षाची आणि निश्चयाची सुद्धा. 12 मार्च 1930 हा दिवस भारतीय इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस. याच आश्रमातून गांधीजींनी 78 सत्याग्रहींसह दांडीच्या दिशेने निघाले होते. उद्देश होता ब्रिटिशांच्या मीठ कायद्याविरुद्ध आवाज उठवणं. हा दांडी मार्च फक्त मिठासाठी नव्हता, तर तो स्वाभिमानासाठी सुद्धा होता. 390 किलोमीटरचा प्रवास करून त्यांनी समुद्रकिनारी मीठ उचललं आणि त्या कृतीने ब्रिटिश साम्राज्याला जबर धक्का दिला. त्या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात इथून झाली, तीच ही जागा. जर तुम्ही अहमदाबादला भेट देत असाल तर साबरमती आश्रमला सगळ्यात आधी नक्की भेट द्या. या ठिकाणी काही तास घालवले तर तुम्हाला आयुष्यभरासाठी प्रेरणा मिळेल. त्यानंतर दुसरं ठिकाण ते म्हणजे शहराच्या मध्यभागी वसलेलं कांकरिया लेक. हा फक्त एक तलाव नाही, तर संपूर्ण मनोरंजनाचं विश्व आहे. सुमारे 550 वर्षापूर्वी 15व्या शतकात सुलतान कुतुब उद दीन अहमद शाह द्वितीय यांच्या काळात या तलावाची निर्मिती झाली. कांकरिया लेकची खास सर्वात गोष्ट म्हणजेच त्याचा परफेक्ट गोल आकार. वरून पाहिलं तर हा तलाव जणू एखाद्या विशाल आरशासारखा दिसतो. सुमारे 2.5 किलोमीटरचा परिक्रमा मार्ग आहे, जो संध्याकाळी फिरण्यासाठी अगदी उत्तम. लेक फ्रंट पूर्णपणे विकसित केलेला आहे, स्वच्छ, नीटनेटका आणि सुरक्षित. कांकरिया लेकचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजेच इथली टॉय ट्रेन. अटल एक्सप्रेस नावाची ही छोटी ट्रेन संपूर्ण तलावाभोवती फेरी मारते. लहान मुलांसाठी हा अनुभव खूप रोमांचक असतो, पण मोठ्यांसाठी त्यात बसून बालपणाची आठवण येते. ट्रेनमध्ये दिसणारे तलावाचे दृश्य आणि आसपासची रोषणाई सगळ्यांचंच मन मोहून टाकते. लेक परिसरात बोटिंगची सुद्धा सुविधा आहे. पाण्यात तरंगताना शहराचा गोंगाट मागे पडतो आणि काही क्षणांसाठी शांततेचा अनुभव आपल्याला मिळतो. स्पीड बोटिंगपासून पॅडल बोटपर्यंत विविध पर्याय या ठिकाणी उपलब्ध आहेत. जर तुम्ही अहमदाबादला भेट देताय तर कांकरिया लेकला एकदा नक्की भेट द्या, कारण या ठिकाणी काही तास घालवल्यावर तुम्हाला जाणवेल की शहराच्या गडबडीतही आनंद आणि शांतता शोधता येते.
तिसरं ठिकाण ते म्हणजेच कांकरिया लेकच्या काठावरती वसलेलं एक प्रसिद्ध आणि आकर्षक प्राणीसंग्रहालय, ते म्हणजेच कमला नेहरू झूलॉजिकल गार्डन. या ठिकाणी आशियाई सिंह, वाघ, बिबटे, अस्वल, हरिण आणि माकड, त्यासोबतच विविध रंगांचे पक्षी पाहायला मिळतात. वेगवेगळ्या प्रकारचे साप आणि मगरीसुद्धा या ठिकाणी आहेत, जे मुलांसाठी विशेष आकर्षण ठरतात. प्राण्यांसाठी तयार केलेली निवासस्थानं शक्य तितकी नैसर्गिक आणि वातावरणासारखी ठेवलेली आहेत. त्यामुळे त्यांना मोकळं आणि सुरक्षित वातावरण मिळतं. झूचा परिसर हिरवाईने नटलेला आणि स्वच्छ असल्यामुळे फिरताना खूपच छान वाटतं. सकाळच्या वेळी प्राणी अधिक सक्रिय दिसतात, त्यामुळे त्यावेळेला भेट देणं या ठिकाणी उत्तम ठरतं. कुटुंबासोबत विशेषतः मुलांसोबत वेळ घालवण्यासाठी ही एक परफेक्ट जागा आहे. मनोरंजनाबरोबरच या ठिकाणी शैक्षणिक महत्त्व देखील आहे. प्राण्यांविषयी माहिती देणारे फलक आणि मार्गदर्शनामुळे मुलांमध्ये पर्यावरण आणि वन्यजीव संवर्धनाबद्दल जागरूकता निर्माण होते. कांकरिया लेकसोबतच झूची भेट दिल्यास एकाच दिवशी निसर्ग, प्राणी आणि मनोरंजनाचा संपूर्ण अनुभव मिळतो. त्यामुळे अहमदाबादला गेल्यावर आणि कांकरिया लेकला गेल्यावरती त्यातल्या त्यात हा झू पाहायला अजिबात विसरायचं नाही. त्यानंतर चौथं ठिकाण येते ते म्हणजेच लॉ गार्डन नाईट मार्केट. हे अहमदाबादमधील सर्वात प्रसिद्ध आणि सांस्कृतिक रंगांनी नटलेलं नाईट शॉपिंग डेस्टिनेशन आहे. दिवसापेक्षा रात्री हा बाजार अधिक जास्त जिवंत होतो. संध्याकाळी जवळपास 6 नंतर हे स्टॉल्स उघडायला सुरुवात होते आणि हळूहळू संपूर्ण परिसर लाईट्स, रंगीबेरंगी कपडे आणि ग्राहकांच्या गर्दीने उजळून निघतो. या ठिकाणी तुम्हाला पारंपरिक गुजराती पोशाखांची मोठी विविधता पाहायला मिळते. खास करून चनिया चोली, काठियावाडी ड्रेस, मिरर वर्क आणि भरतकाम केलेले जॅकेट्स, दुपट्टे आणि बॅग्स. हाताने केलेल्या नक्षीकामामुळे प्रत्येक वस्तू वेगळी आणि आकर्षक दिसते. नवरात्रीच्या काळामध्ये तर हा बाजार खूपच गजबजलेला असतो, कारण गरबा, दांडियांसाठी लोक इथूनच खास खरेदी करतात. इथलं आणखी एक आकर्षण म्हणजेच ऑक्सिडाइज ज्वेलरी. मोठे कानातले, चोकर, बांगड्या आणि पारंपरिक डिझाईनचे नेकपीस, शिवाय होम डेकोर आयटम्स, वॉल हँगिंग्स आणि हस्तकलेच्या वस्तू देखील मिळतात. लॉ गार्डन मार्केटची खरी मजा म्हणजेच भाव करणे. इथं किंमत थोडी जास्त सांगितली जाते, पण तुम्ही नीट बोलून, हसत खेळत चांगली सूट मिळवू शकता. त्यामुळे शॉपिंग हा एक मजेदार अनुभव बनतो. शॉपिंगनंतर भूक लागलीच तर समोरच असलेल्या फूड स्टॉलवरती गुजराती स्ट्रीट फूडचा आनंद घेता येतो. पाणीपुरी, भेळ, पावभाजी, ढोकळा, खमण आणि गरमागरम गाठिया. रात्रीच्या हवेत लाईट्सच्या झगमगाट आणि गजबजलेल्या वातावरणात हे सगळं अनुभवणं म्हणजेच एक वेगळीच मजा असते. जर तुम्हाला अहमदाबादची लोकल संस्कृती, पारंपरिक फॅशन आणि स्ट्रीट फूडचा आनंद एकाच ठिकाणी घ्यायचा असेल, तर लॉ गार्डन नाईट मार्केट हा एक अगदी परफेक्ट स्पॉट आहे. त्यानंतर 5वं ठिकाण येते ते म्हणजेच स्वामीनारायण टेम्पल किंवा अक्षरधाम मंदिर. ही गुजरातची राजधानी गांधीनगर या ठिकाणी स्थित आहे. BFES संस्थेद्वारे बांधलेलं हे मंदिर भगवान स्वामीनारायणांना समर्पित आहे. गुलाबी दगडात बांधलेली ही भव्य वास्तू भारतीय शिल्पकलेचं उत्कृष्ट उदाहरण आहे. बाहेरच्या भिंतीवरील देवदेवतांचे, संतांचे आणि पौराणिक कथांचे सुंदर कोरीव काम या ठिकाणी केलेलं आहे, जे पाहताना मन अगदी थक्क होतं. जर तुम्ही अहमदाबादला आलेलेच आहात तर अक्षरधाम मंदिरला सुद्धा नक्की वेळ द्या. या ठिकाणी तुम्हाला भव्यता, अध्यात्म आणि भारतीय संस्कृतीचा अद्भुत संगम पाहायला मिळेल. तर मंडळींनो, ह्या होत्या त्या 5 प्लेसेस ज्या की तुम्ही अहमदाबादमध्ये आल्यानंतर एक्सप्लोअर करू शकतात. यापेक्षाही भरपूर काही काही ठिकाणं पाहण्यासारखी अहमदाबादमध्ये आहेत, पण ह्या शहराच्या मध्यभागी असल्यामुळे मी तुमच्यासोबत तेच शेअर केलेलं आहे. आणि यामध्ये अजून एक ठिकाण आहे ते म्हणजेच अटल ब्रिज. जर तुमच्याकडे टाईम असेल तर तुम्ही त्या ठिकाणी सुद्धा जाऊ शकतात. आणि त्यासोबतच अहमदाबादमध्ये सीझननुसार ना काही कार्निवल किंवा फ्लावर शोसुद्धा असतात. जर तुम्ही डिसेंबर आणि जानेवारी महिन्यामध्ये येत असाल तर डिसेंबर महिन्यामध्ये कांकरिया लेकला कांकरिया कार्निवल असतो.
तर तो सुद्धा तुम्हाला अनुभवता येऊ शकतो. खूप छान असा कांकरिया कार्निवल असतो. आणि जानेवारी महिन्यामध्ये संक्रांतीच्या वेळेस ना फ्लावर शो असतो. तो जवळपास 14 जानेवारीपासनं जवळपास 30 तारखेपर्यंत किंवा 24-25 जानेवारीपर्यंत तो फ्लावर शो असतो. जर तुम्ही डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यामध्ये अहमदाबाद किंवा गुजरात फिरण्याचा विचार करत असाल ना, तर तुम्ही त्याचा एकदा नक्की अनुभव घ्या. आणि हे सगळे व्हिडिओ जर तुम्हाला अजून डिटेलमध्ये बघायचे असतील ना, तर हे सगळ्यांचे सेपरेट व्हिडिओ आणि त्यामागच्या संपूर्ण हिस्ट्री मी ऑलरेडी यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत. तर तुम्ही ते माझे किंवा माझ्या अकाउंटमध्ये जाऊन तुम्ही ते एकदा नक्की चेकआउट करा. चला तर मग मंडळींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.